आपण विशेष करून अ, ख्रिस्ताशी जडणं किंवा ख्रिस्तासोबत संयुक्त होणं या विषयावर आपण मनन करत होतो आणि तो विषय आपला पूर्ण झालाच नाही. त्याचे दोन महत्वाचे सत्य आपण पाहिले आणि त्यावर आपण मनन केलेलं आहे. किती मोलाचं आहे की ख्रिस्तासोबत आपण जडणं गरजेचं आहे आणि किती महत्वाची गोष्ट आहे. त्यावर आपण थोडक्यात मागील क्लासमध्ये विचार केलेला होता. त्याची व्याख्या आपण पाहिली आणि विशेष करून आपण पाहत होतो की ख्रिस्ताशी संयुक्त होणं त्याची गरज का आहे. त्यानंतर आपण कसे ख्रिस्ताशी संयुक्त होतो त्याची गरज मध्ये आपण शिकलो होतो की आपण कोणत्याही प्रकारे देवासमोर उभं राहण्यासाठी पात्र नव्हतो. आमच्यामध्ये कोणतीही कुवत नव्हती आणि इथेच खरंच पत्रामधून आपण या सर्व गोष्टी आपण अभ्यासत आहोत. हा विषय आपण अभ्यासत आहोत आणि विशेष करून ख्रिस्ताशी संयुक्त होणं किंवा ख्रिस्ताशी जडणं त्याची गरज आपल्याला अध्याय 2 मध्ये पाहायला भेटते, जिथे आपण पाहिलं की तुम्ही आपले अपराध आणि पातकामध्ये मृत झालेले होता. आणि मग आपली जी मृत अवस्था आहे आध्यात्मिक, त्यावर आपण मनन केलं की आपण जर मृत आहोत तर मग कोणत्याही प्रकारे आपण कोणतं असं कृत्य करू शकत नाही की ज्यामुळे आपण देवासमोर उभे राहू शकतो आणि त्याला संतोष देऊ शकतो, नाही का? कारण आपण मृत आहोत आणि मृत व्यक्ती काहीच करू शकत नाही जो आत्मिक रीतीनं मृत आहे. मग त्या मृत व्यक्तीचं वैशिष्ट्य पुढे आपण पाहिले, पातकांमध्ये चालणे आणि त्या आज्ञा बोलणाऱ्या अधिपतीच्या धोरणाप्रमाणे चालणं, देहाच्या आणि मनाच्या इच्छेप्रमाणे वागणं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की तिथं मात्र दुसरा राजा, दुसरे राज्य आणि गुलामगिरी आपल्याला पाहायला भेटतं. इथं मात्र ख्रिस्त राजा नाहीये, हा जगातील अधिपती तो राजा आहे. हे राज्य या जगाचं जे वाईट दुष्टतेने भरलेलं आहे आणि त्या पापाच्या गुलामगिरी मध्ये असणारं हे राज्य आहे. तर मग ही अवस्था आहे आणि जर यातून सुटायचं आहे तर आपल्याला कशाची गरज आहे? कुणीतरी यावं आणि आम्हाला सोडवावं, नाही का? हे आमच्या कृत्यांवर अवलंबून नाही, कारण आमच्यामध्ये ती कुवतच नाही की आम्ही काहीतरी चांगलं करू, नाही का? वारंवार वचन आपल्याला ते सांगतं की आम्ही मृत होतो ख्रिस्तामध्ये. आणि म्हणूनच पहिला जो आदाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं वारसाने हे मरण आलेलं आहे. पापी स्वभाव, या पापी स्वभावात सर्व मानवजात जन्म घेते आणि पापी स्वभावातच आपलं जीवनक्रम करते, नाही का? आणि त्याच मोल, त्याची माहिती किंवा त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आता ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल पाहतो किंवा या वचनाबद्दल आपण मनन करतो तर पुढे आपल्याला हे शिकायला भेटल की पहिल्या आदामामध्ये सर्व मानव जातीवर त्याचा परिणाम काय झाला. पहिल्या आदामाने केलेल्या कृत्याचा परिणाम, त्याने आज्ञाभंग केला. त्यामुळे सर्व मानव जाती आहे ती पापाच्या अधीन आणि पापी स्वभावात जन्माला लागली. त्याचा परिणाम काय झाला? सर्व पापाचं वेतन जे मरण आहे त्याच्या खाली सर्व यायला लागले. पण शेवटचा आदाम ख्रिस्त, त्याच्याशी संयुक्त होणं का गरजेचं आहे? का बरं त्याच्याशी जडणं गरजेचं आहे? कारण आता कोणीतरी असा पाहिजे होता की तो आमच्या बदली येईल, तो आमच्या बदली जगेल आणि आमच्या बदली तो एक मिनिट. हॅलो. तर पहिल्या आदामामध्ये सर्व मरण पावले, तर शेवटच्या आदामामध्ये आपल्याला जीवन पाहायला भेटतं. तर ख्रिस्ताशी झटणं त्याचं मोल आपण पाहिलं आणि मग नंतर आपण शिकलो की कसे आपण ख्रिस्ताशी संयुक्त होतो. जर आपण आध्यात्मिक रीतीने मृत आहोत तर मग देवाची कृपा आपल्याला होणं गरजेचं आहे. देवाने आपल्याला जिवंत करणं गरजेचं आहे. तर हे कसं घडतं? तर देवाचा आत्मा आपल्या हृदयात कार्य करतो. देवाचा आत्मा आपल्याला नवीन जन्म देतो. ख्रिस्ताने जे योहान वर्तमान ते 3 मध्ये सांगितलंय, नव्याने जन्मल्या वाचून कुणी कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही, नाही का? तर मग तेच आहे देवाचं आत्म्याचं कार्य आहे, जो आपल्याला आध्यात्मिक रीतीनं जिवंत करतो ख्रिस्ताच्या सुवार्तेने.
तो काय करतो, आपल्याला आपल्या आपली भेट घेतो, आपल्याला पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल, न्याय निवाड्याबद्दल तो आपल्याला खात्री करतो. हे सर्व कुठं आहे, कसं आपल्याला जिवंत केलेलं आहे, कशी आपल्याला ही खात्री दिलेली आहे, कशामुळे ही खात्री होते, तर ख्रिस्तात आहे, ख्रिस्ताच्या सुवार्थेने. कारण ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताशिवाय आपण जगू शकणार नाही. आमचा विश्वासही ख्रिस्ताच्या वार्तेने आहे, नाही का? रोमकारास पत्र आपल्याला सांगतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. तर ख्रिस्ताच्या वचनानेच देवाचा आत्मा आपल्यामध्ये तो तारणदायी विश्वास उत्पन्न करणार आहे. आपल्याला जिवंत करण्यात आलेला आहे, तर ख्रिस्ता बरोबर करण्यात आलेला आहे. म्हणूनच इपिस्कारास पत्र अध्याय 2:5 मध्ये सांगितलं, नाही का? तर ख्रिस्ताशी जडणं किती अद्भुत आहे. जे आम्ही करू शकत नव्हतो, ते ख्रिस्ताने आमच्या जागेवर केलेलं आहे. जी पापाचं वेतन होतं, ते ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेलं आहे. जे आज्ञापालन आम्ही करायला पाहिजे होतं, ते आम्ही करू शकत नव्हतो, ते ख्रिस्ताने आमच्या बदली पूर्ण केलेलं आहे. जी जी किंमत चुकवायला पाहिजे, ती सर्व किंमत ख्रिस्ताने चुकवलेली आहे. जे रक्त सांडायला पाहिजे आपलं, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मोल नव्हतं, पण ख्रिस्ताचं अनमोल रक्त आपल्यासाठी सांडण्यात आलेलं आहे. आणि हे आपल्या जीवनात लागू करणारा कोण आहे बरं? तर देवाचा आत्मा आहे. तर ख्रिस्ताशी संयुक्त झालो, हे कसं? तर देवाच्या आत्म्याच्या कार्याद्वारे घडलेलं आहे, नाही का? आणि म्हणून हे देवाचं, अ, देवाची दया दाखविते आपल्याला, देवाचं अपरंपार प्रेम प्रकट करते, की जो आपला परमप्रिय पुत्र आहे, त्याला राखून ठेवतात त्याने आपल्यासाठी दिलेला आहे. पुढे अ, आता पुढचा जो मुद्दा आहे, हे दोन सत्य आपण पाहिले होते मागच्या क्लासमध्ये. आता पुढचा जो मुद्दा किंवा पुढचं जे सत्य आपण पाहणार आहोत, आपण ख्रिस्ताशी संयुक्त होण्याची गरज पाहिली, आणि त्यानंतर आपण पाहिलं की कशा आपण ख्रिस्तासोबत जडल्या गेलेलो आहोत. तर देवाच्या आत्म्याचं कार्य आहे ते, त्याचं लागूकरण ख्रिस्ताच्या कृत्याचं, आणि ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याचं लागूकरण देवाचा आत्मा त्या मृत पापी व्यक्तीच्या जीवनात त्याला जिवंत करतो, आणि त्याच्या जीवनामध्ये ते लागूकरण करतो. त्याला तो पश्चाताप, विश्वास, त्याच्या कृपेने ही दान देणगी तो देतो. आणि तो व्यक्ती जो आहे, स्वइच्छेने ख्रिस्ताला अगदी खाली रिक्त हाताने, ऐका, ख्रिस्ताकडे येतो, आपला भार त्याच्यावर टाकतो. आता मग ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालोय, मग पुढचा मुद्दा असा उपस्थित होतो, किंवा आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, की मग पुढे काय? ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यानंतर पुढे काय आहे? तर मग त्याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटतं, की कमीत कमी आपल्याला हे शिकायला भेटल, की ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याचे अ, काही पैलू आहेत, किंवा काही आपल्याला पाहायला भेटतं, की आपण काय म्हणू शकतो, महत्वाचे पैलू, अ, किंवा काही वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण, किंवा पैलूच म्हणू शकतो आपण, नाही का? तर कमीत कमी 3 पैलू आपण यावेळी पाहू. सगळ्यात पहिलं म्हणजे सार्वकालिकता. अनेक पैलू जे आहेत ते आपल्याला काळाबद्दल सांगतील, नाही का? पहिला पैलू जो आहे तो आपल्याला सार्वकालिकतेची आठवण करून देतो. दुसरा पैलू भूतकाळ, तिसरा पैलू वर्तमान काळ, आणि चौथा पैलू भविष्य काळाबद्दल. तर ख्रिस्ताशी संयुक्त झालेला आहोत, हे या सर्व काळामध्ये कसं लागू होतं, म्हणजे सार्वकालिकता म्हणजे अगदी अगदी प्रारंभ, नाही का? अमर्याद ती वेळ आहे ज्यावेळेस काहीच उत्पन्न करण्यात आलेलं नव्हतं, ती जी सार्वकालिकता आहे, त्या सार्वकालिकतेबद्दल आपण विचार करू. त्यानंतर आपल्या जीवनातील भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाबद्दल आपण पाहणार आहोत. पहिला पैलू जो आहे ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचा, तो पहिला पैलू असा आहे की जो सार्वकालिकतेपासून सुरुवात होतो, आणि आपल्याला पाहायला भेटतं हे जे पैलू आहेत ते सार्वकालिकतेपासून सुरू होऊन सार्वकालिकतेपर्यंत घेऊन जातात. तर त्यामध्ये पहिला पैलू बघा, जिथे आपल्याला सार्वकालिकतेबद्दल विचार करण्यास भाग पडणार आहे. आपलं जे ख्रिस्ताशी संयुक्त होणं आहे, हे अचानक नाहीये, किंवा अपघाताने घडलेलं नाही. काहीतरी अचानक नाही का असं घडून आलं, योगायोग तो नाहीये. तर आपल्याला शिकायला भेटेल की ही देवाची तारणदायी योजनेतील एक भाग आहे, आणि हे सार्वकालिकतेमध्ये ती योजना करण्यात आलेली होती. आणि बघा ते कुठं आहे बरं? जगाच्या स्थापने अगोदर ती योजना आपल्याला देवाच्या निवडीमध्ये पाहायला भेटते. देवाच्या निवडीबद्दल आठवण करून देतात, आणि इपिस्कारास पत्रामध्ये अध्याय 1 आणि वचन 4 आपल्याला देवाच्या निवडीबद्दल सांगतं, नाही का? की त्याची महान निवड जी आहे,
आणि जर तुम्ही निवडीबद्दल विचार केला तर अनेक गोष्टी इथे शिकायला भेटतील. देवाने आपला रंगरूप पाहून आपल्याला निवडलं का? जर देवाला सर्व काही माहीत होतं तर मुळीच नाही. मुळीच नाही. काय देवाने माझं टॅलेंट किंवा माझा दर्जा पाहिला का? किंवा संदेश मंडळी भविष्यामध्ये चांगला उपदेशक होईल किंवा तो काहीतरी चांगला धार्मिक काम करेल, ह्या गोष्टीकडे पाहिलं का? तर मुळीच नाही. त्यानंतर काहीतरी आणखी दुसऱ्या गोष्टी, किती तो दिसायला चांगला आहे किंवा त्याचं स्टँडर्ड कसं असणार आहे, ह्या गोष्टी पाहिल्या का? तर मुळीच नाही. देवाने ही जी निवड केली ती कशी केली आणि कशासाठी केली? वचन अध्याय 1 आणि वचन 4 आपल्याला सांगतं. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर बघा, त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे. म्हणजे इथंच अगदी एक मुद्दा स्पष्ट होतो, की याचा अर्थ आम्ही पवित्र आणि निर्दोष नाही. आम्ही देवासमोर उभे राहू शकत नाही. देवाच्या समक्षतेत आपण कधीच थांबू शकणार नाही. विचार करा, देवाच्या समक्षतेत येणं किती 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 महान आणि किती अद्भुत आणि किती भयावह ती गोष्ट आहे. जर सराफिम जे आहेत ते जर इतके शुद्ध ते आत्मे आहेत, देवदूत आहेत, आणि जर त्यांना आपलं मुख देवाच्या समक्षतेत झाकावं लागतं, आपले पाय त्यांना झाकावं लागतात, तर आपण तर मानव. मग देवाची समक्षता किती पावित्र्याने भरलेली आहे. तो किती तेजवान आहे, तो किती निर्दोष, तो किती अतिशुद्ध देव आहे. आणि अशा अतिशुद्ध पवित्र देवासमोर आपण स्वतःहून कधीच उभं राहू शकत नाही, जोपर्यंत देव त्याच्या समक्षतेत उभं राहण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय देणार नाही. आणि त्याचा उपाय आपल्याला अगदी सार्वकालिकतेमध्येच पाहायला भेटतो, जिथं आपल्याला निवडीबद्दल शिकायला भेटतं. आणि पवित्र शास्त्र नेहमी निवडीबद्दल आपल्याला शिकवितं आणि त्याबद्दल आपल्याला स्पष्टपणे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण ही निवड जगाच्या स्थापने अगोदर आहे. आणि म्हणूनच देवाने जसे जीवनासाठी निवडलेले आहेत, तर नाशासाठी पण ही निवड आपल्याला आपल्याला त्याबद्दल शिकवते, नाही का? देवाने निवडलेले आहेत. बरं, आता निवडीबद्दल शिकत असताना कधी निवडलं? तर जगाच्या स्थापने अगोदर निवडलं. बरं, ही निवड कशी आहे? तर ख्रिस्ता ठाई निवडलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचा सगळ्यात पहिला पैलू आपल्याला सार्वकालिकतेकडे घेऊन जातो, की ख्रिस्ता ठाई आम्हाला निवडण्यात आलेला हा देवाचा फर्मान आहे. देवाचा हा महान आदेश आहे. देवाचं महान हे ईश्वरीय नियोजन आहे. देवाचा महान पुरवठा आहे, की त्याने जगाच्या स्थापने अगोदरच आम्हाला त्याच्या प्रिय पुत्राच्या ठाई निवडलेला आहे. आमच्या कोणत्या विद्यांवरती नव्हतं. तर हे देवाचं उदार अंतःकरण आपल्याला पाहायला भेटतं. मग निवडीबद्दल बोलत असताना अनेक लोक फार वेगळ्या पद्धतीने विचार करतात. अनेक लोक म्हणतात, की मग असं का बरं, की देवाने जर निवडलंय तर मग काही लोक जे आहेत, काही लोकांना देव जीवनासाठी निवडतो, तर काही लोक जे आहेत त्यांचा नाश अटळ आहे. मग याच्यामध्ये पक्षपात दिसत नाही का? अनेकांचा हा प्रश्न निर्माण होतो, नाही का? पण देवाचे प्रिय लेकरांनो, आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, की देवाने ही जी निवड केलेली आहे, ही निवड जी आहे चांगल्या गटांमधून नाही, ही निवड सगळे जे अगदी वाईट होते, सगळ्यांची अवस्था सडलेली कुजलेली अशी होती, सगळ्या नाशास पात्र होते, सगळे आध्यात्मिक रीतीने मृत होते, सगळे राख असे होते. अशा स्थितीमधून जर तो काहींना निवडतो जीवनासाठी, तर इथं देव जो आहे पक्षपाती आहे असं कुठंच दिसणार नाही. उलट तुम्हाला आणि मला माझ्यासाठी तो कितीतरी उदार आहे. तो उदार अंत करणार आहे. खरं तर सगळेच नाशात जायला पाहिजे होते. खरं तर संपूर्ण जग देवासमोर दोषी आहे, नाही का? नरकाच्याच लायकीच आहे. पण तरी सुद्धा सर्व जे नरकात जाण्यास पात्र होते, त्यांच्यामधील तो काहींवर दया करतो. तर इथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचं उदार अंतःकरण पाहायला भेटतं. आणि विशेष करून निवडीबद्दल विचार करत असताना हा असा काळ आहे जिथं काहीच नव्हतं. तेव्हा पित्याच्या हृदयामध्ये ही योजना होती, नाही का? त्या समयी आपण अस्तित्वात सुद्धा नव्हतो. पण इथे आपण देवाची सार्वकालिक आनंदायी योजना पाहतो, नाही का? त्याचा निर्णय होता, की भ्रष्ट पाप्यांना व्यक्तिगतरित्या निवडणं आणि त्याच्या पुत्राद्वारे तारणं. आणि मग ह्या दृष्टीने आपण अगदी पित्याच्या हृदयातच, नाही का, ख्रिस्ताशी संयुक्त झालो निवडीच्या निर्णयामध्ये.
की ते अद्भुत आहे. तर हा पहिला पैलू आपल्याला सार्वकालिकतेमध्ये घेऊन जातो. त्यानंतर दुसरा पैलू जो आहे तो आपल्या आता ख्रिस्ता ठाई निवडलं आणि मग योग्य वेळी ती त्यावेळी देवाचा आत्मा आपल्या एका पाप्याच्या हृदयात कार्य करतो, त्याला आत्मिक रीतीने जिवंत करतो. ख्रिस्ताच्या सुवार्तेने त्याला नीतिमत्वाबद्दल, विशेष करून न्याय निवाड्याबद्दल आणि विशेष करून त्याच्या पापी वृत्तीबद्दल त्याला जाणीव करून देतो आणि खात्री करून देतो की तू पापी आहेस, कधीच देवासमोर उभं राहू शकणार नाही स्वतःच्या बळावर. तुझी सत्कृती घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. आणि बघ, नियमशास्त्रामध्ये बघ झोपून इथं सांगितलंय की खून करू नकोस, व तो आपल्या भावाचा द्वेष केलास कधी ना कधी. इथं सांगितलं विचार करू नकोस, व तुझ्या मनामध्ये कधी ना कधी वाईट विचार आलेले आहेत, लोभ धरू नको म्हटलेला आहे. तर तू कुठे ना कुठे लोभ धरलेला आहे आणि कशा प्रकारे तू नियमशास्त्र मोडणार आहे. तू कधीच नियमशास्त्राचं पालन परिपूर्ण करू शकलेलं नाहीस. आणि जर तुला देवासमोर उभं राहायचं आहे तर तुला परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. अशा नीतिमत्वाची गरज आहे जे तुला झाकेल आणि देवासमोर नीतिमान म्हणून उभं करेल, नाही का? आणि मग बघ, मी तुला हे नीतिमत्व दाखवत आहे. आणि ते नीतिमत्व कोण आहे? ख्रिस्त आहे. तर हा दुसरा पैलू आपल्याला त्याची आठवण करून देतो, जो आपल्या भूतकाळाबद्दल, ज्या दिवशी माझं तारण झालेलं आहे तेव्हापासून आता जितके वर्ष मी इथं आलेलो आहे, तर माझा जो क्षण आहे, त्याच वेळी ज्या क्षणी मी ख्रिस्ताशी संयुक्त झालो देवाच्या कृपेने, देवाच्या आत्म्याचं कार्य माझ्या हृदयात झालं, त्या क्षणी ख्रिस्तामध्ये मी नीतिमान ठरवण्यात आलेलं. आता माझ्या हृदयात दोषी भावना राहिलेली नाही. आता देव मला दोषी म्हणून पाहत नाही. आता नीतिमान ठरणं याबद्दल विचार करत असताना हॅडलबर्ग जी प्रश्न उत्तरावली आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की नीतिमान आपण कसे ठरतो, नाही का? तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय की प्रभू येशू ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवण्यानेच आपण नीतिमान ठरतो, नाही का? आणि जर माझी सत्सद विवेक बुद्धी असा दोष लावते की मी देवाच्या सर्व आज्ञांविरुद्ध घोर पाप केले आहेत, त्यापैकी कोणती आज्ञा कधी मी पाळली नाही, नाही का? आणि अजूनही दुष्टपणा करण्याकडे माझा कल आहे, तरी माझ्याकडे कोणते चांगले गुण नसताना सुद्धा केवळ कृपेचा वर्षाव ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताने केलेलं जे परिपूर्ण कार्य आहे आणि ख्रिस्ताने जी किंमत त्या वधस्तंभावर चुकवलेली आहे, नाही का? जे समाधान देवाच्या क्रोधाचं ख्रिस्ताने तिथं केलेलं आहे आणि त्या ख्रिस्ताची जी नीतिमत्वता ती माझ्या खात्यामध्ये, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य ते माझ्या खात्यामध्ये बहाल करण्यात येतं. ख्रिस्त देव जो 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 पवित्र देव आहे, तो मला ख्रिस्ताचं ते नीतिमत्व माझ्या खात्यात मांडतो. माझं माझे पाप आणि मी केलेले कृत्य तो ख्रिस्तावर लादतो. माझ्या बदली तो निर्दोष कोकरा वधल्या जातो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे मी खऱ्या विश्वासणाऱ्या किंवा विश्वासाच्या अंतकरणाने, नाही का, स्वीकारतो, जी देणगी दिलेली देवाने मला, की ख्रिस्ताने माझी पाप स्वतःवर घेतलेली आहे आणि मी आता ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने आखल्या गेलेला. तर मग हा आशीर्वाद आपल्याला दाखवितो, नाही का? प्रियकराच्या ठाई म्हटलेला आहे, प्रियकराच्या ठाई म्हटलेलं, नाही का? ख्रिस्ताबरोबर ख्रिस्त येशूच्या ठाई, वचन 6 अध्याय 2 मध्ये वचन 7 आपल्याला सांगतं ख्रिस्त येशूच्या ठाई. त्या वचन 8 मध्ये सुद्धा आपलं तारण झालेलं आहे. तर ख्रिस्तामध्ये ती खंडणी भरलेली आहे. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलेलं आहे. ख्रिस्ताबरोबर आपल्याला उठवलं आहे, स्वर्गातही बसवलेलं आहे. हे सर्व शब्द आपला प्रातिनिधिक जो मस्तक आहे, तो ख्रिस्त, नाही का, त्याच्यासोबत आपण कसे संयुक्त झालेलं त्याबद्दल तो सांगतो. त्यानंतर नीतिमान ठरणं ही भाषा न्यायालयीन भाषा आहे, जे आपण अगोदरच पाळण्यात आलेलं आहे. आणि ही कशी न्यायालयीन भाषा आहे बरं? जे दोष माझ्यावर होते, ते दोष ख्रिस्ताने स्वतःवर घेतले आणि त्याचं निर्दोष पण त्याने माझ्या खात्यात बहाल केले आहे. ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी या तलावर आला, तो मंडळीसाठी जगला, मंडळीचे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि स्वतःची धार्मिकता त्याने आपल्या वधूला, मंडळीला दिलेली आहे. आणि मग ह्या अशा कशा प्रकारे त्याची सुरुवात झाली बरं? तो म्हणतो, ख्रिस्त स्वतः शुभवर्तमानामध्ये म्हणतो की ह्या प्रकारे सर्व जे धर्माचरण आहे ते पूर्ण करणं अगत्याचं आहे, बरोबर की नाही? जर आपण हे जे चारही शुभवर्तमान आहे त्यामध्ये जर ख्रिस्त शिकवत असताना तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजेल
ख्रिस्त म्हणतात मी नियमशास्त्र पूर्ण करायला आलेलो आहे. ख्रिस्त आपल्यासाठी नियमशास्त्राधीन असा जन्मलेला आहे. आणि तो म्हणतो की सर्व धर्माचरण पूर्ण होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तो त्या नदीत योहानाकडून बाप्तिस्मा घेण्याकरिता जातो. आणि योहान म्हणतो की प्रभू मी तुमच्याकडून बाप्तिस्मा घ्यावा, असं असताना तुम्ही माझ्याकडून घेता, हे कसं, नाही का? तर ख्रिस्त तिथं म्हणतो की जे धर्माचरण आहे ते पूर्ण करणं अगत्याचं आहे. आणि मग त्यातील पहिला गोष्ट म्हणजे ती धर्माचरण कुठून सुरुवात होतं? त्या बाप्तिस्म्यापासून. त्या योहानाने दिलेल्या बाप्तिस्म्यापासूनच ते धर्माचरणाची सुरुवात होते. का बरं? कारण बाप्तिस्मा करणारा योहान जो बाप्तिस्मा देत होता, तो बाप्तिस्मा तुम्हाला तारणासाठी नव्हता. तर तो तारणाऱ्याचा मार्ग तयार करणारा, तारणाऱ्याकडे बोट दाखवणारा, किंवा अ, तारणाऱ्याकडे आकर्षित करण्यासाठी तो होता. तो बाप्तिस्मा पश्चातापाचा बाप्तिस्मा होता, नाही का? आणि म्हणूनच ख्रिस्ताने तो घेतला. का बरं तो घेतला? काय ख्रिस्ताने पाप केलं होतं का? बिलकुल नाही. तो निर्दोष निष्कलंक होता. त्याला याची गरज नव्हती. पण त्याने तो घेतला. का बरं? कारण आपला प्रतिनिधी म्हणून तो निष्कलंक असा देवाचा कोपरा, नाही का, असेल, देवाचा कोपरा असेल म्हणून. तर या उलट त्याने आपला प्रतिनिधी म्हणून जे पहिला आदाम पूर्ण करू शकलेलं नाही, नाही का, ते सर्व त्याने पूर्ण केलेलं आहे. पहिल्या आदामामध्ये आलेला जो मृत्यू होता तो ख्रिस्ताने त्याच्या निवडलेल्या लोकांच्या बदली स्वीकारला. त्याने स्वर्गीय देवाचा तो पूर्ण क्रोधाचा जो प्याला आहे आपल्या बदली पिलेला आहे. आणि जी नरकाची ती यातना आपल्या बदली त्याने त्या वधस्तंभावर सोसलेली आहे. म्हणूनच त्या यातनेची तीव्रता बघा. ज्यावेळेस आपण पाहतो की तो जो शब्द त्याने उच्चारलेला आहे, चौथा उद्गार त्याने काढला की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्याच्या अगोदर ती घटना घडलेली घटना ती कशी भयंकर होती. जवळजवळ 3 तास अंधकार पसरलेला आहे. आणि देवाचा तो पुत्र महान तारणारा ख्रिस्त अगदी शांत झालेला आपल्याला दिसतो. का बरं? कारण सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांचं, त्या मंडळीचं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं होतं. आता देव क्रोधिष्ट नजरेने त्याच्याकडे पाहत आहे. संपूर्ण क्रोध त्याच्यावर ओतला गेलेला आहे. त्या 3 तासामध्ये जणू काही सर्व त्याच्या लोकांचा नरक त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आणि या पलीकडे आता पिता जो आहे, जसा त्या पाप्याकडे पित्याने पाहायला पाहिजे आणि ज्या क्रोधाने त्याच्याकडे पाहायला पाहिजे आणि त्याच्याकडून त्याच्यापासून आपली दृष्टी फिरवायला पाहिजे, तशा प्रकारे ज्या पुत्रावर पिता परम प्रीती करत होता, ज्या पुत्राबद्दल पिता अगदी संतुष्ट आहे आणि होता, त्या पुत्रावर त्याचा पूर्ण क्रोध भडकलेला आहे. आणि त्या पुत्रापासून त्याने आपली मान वळवलेली आहे. आणि तो जो दुरावा आहे तो सगळ्यात यातनामय होता ख्रिस्तासाठी. का बरं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो होता, नाही का? हे का बरं? कारण तिथं देवाच्या क्रोधासमोर आपण कधीच टिकलो नसतो. आपण राग झाला असतो, आपण नष्ट झालो असतो. परंतु देव मानव जो ख्रिस्त, त्याने त्याने आपल्यासाठी देवाचा संपूर्ण क्रोध सोसलेला आहे. जो पहिला आदाम करू शकला नाही, तो शेवटचा आदाम त्याने आपल्या बदली केलेला आहे. तो नियम शास्त्राधीन जगला. देवाच्या सर्व मागण्या त्याने पूर्ण केल्या. ज्या सर्व अनुभवातून तो गेला, ज्यातून आपण जायला पाहिजे, त्याच्यावर मोह आले, परीक्षा आल्या, त्याला वेगवेगळ्या प्रकारे छळण्यात आलं. त्रास, क्लेश, यातना, आजारपण, सगळं दुर्बलता, सगळ्या गोष्टीतून तो गेलेला आहे. देवाच्या क्रोधाचं पूर्ण समाधान ख्रिस्ताने केलेलं आहे वधस्तंभावर. आणि आपल्याला त्या बदली अर्पणाची आठवण करून देतो. बदली अर्पणाचा आठवण करून देतो. हा चार्ट आपल्या समोर आहे बघा. हे न्यायालयीन चित्र आहे. हे जे न्यायालय दिसतं ना तसं चित्र आहे. आणि न्यायालयामध्ये आपल्याला माहित आहे की न्यायाधीश आहे, वकील आहे आणि आरोपी आहे. का बरं? याने काहीतरी आरोप केले, याने काहीतरी दोष किंवा याने काहीतरी गुन्हा केलेला आहे. आणि याच्या विरुद्ध सर्व जे काही
साक्षीदार किंवा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हे सांगत आहेत की हा खुनी आहे, हा नाशास पात्र आहे. आणि न्यायाधीश महाराज काय करतो की हा गुन्हेगार आहे, याने भयंकर गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची तीव्रता इतकी भयंकर आहे की याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, याला मृत्यूदंड मिळालाच पाहिजे. आणि म्हणून हे अटळ आहे आणि म्हणून त्याने तो जो निकाल आहे तो सुनावलेला आहे की हा मृत्यूदंडास पात्र आहे आणि याला मृत्यूदंड मी दिलेला आहे, हा मरणास पात्र आहे. परंतु आपण पाहतो की वकील मध्ये आहे आणि वकील जो आहे त्याने काही गुन्हा केला का? बिलकुल नाही. तो दोषी आहे का? नाही, बिलकुल नाही. तो निर्दोष आहे. तो वकील न्यायाधीशाला म्हणतो, न्यायाधीश महाराज जरा थांबा. तो म्हणतो काय झालं तुला? त्यावेळेस तो वकील म्हणतो की हा आरोपी आहे, याने गुन्हा केलेला आहे आणि सर्व जे आरोप आहेत ते साबित झालेले आहेत, सर्व पुरावे याच्या विरुद्ध दिसत आहेत आणि सर्व हे दाखवत आहेत की पहा हा आरोपी आहे, हा मरणदंडास पात्र आहे, तुम्ही दिलेली शिक्षा पण अगदी यथायोग्य आहे. परंतु महाराज मी तुमच्या समोर कसा आहे? त्यावेळेस न्यायाधीश म्हणतो तू वकील आहेस, तू तर कोणताही दोष केलेला नाहीस, तुझ्या काही मुळीच अपराध नाहीये, तू कधी फिरू शकतो, कधी जाऊ शकतो, पण हा अपराधी आहे आणि आता हा पळण्याचा प्रयत्न केला तरी याला मी एन्काउंटर करण्याचा मी आदेश देईन. बरोबर आहे, बरोबर आहे महाराज, माझी अशी इच्छा आहे म्हणे की हा जो आरोप आणि हा जो आरोपी आहे त्याने जो गुन्हा केलेला आहे तो गुन्हा तुम्ही माझ्या खाती मांडा आणि त्याची शिक्षा मी स्वतःवर घेतो. मी स्वइच्छेने तयार आहे की या गुन्हेगाराची शिक्षा स्वतः घेण्यासाठी. आणि मी माझ्याकडे तुम्ही जे पाहतात हे जे माझं निर्दोष जीवन आहे तुम्ही त्याला जगू द्या. आणि वकील तेच करतो, त्याची शिक्षा तो स्वतः घेतो आणि त्याचं निर्दोष जीवन त्याच्यावर बहाल करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो आरोपी तिथे येईल, त्या न्यायाधीश महाराजासमोरून चालेल, त्यावेळेस तो म्हणेल का याला पकडा आणि याला तुरुंगात टाका? नाही, तो म्हणेल की तो निर्दोष ठरवण्यात आलेला आहे. आता त्याच्या ठायी दोष नाही, कारण त्याच्या दोषाची किंमत त्या वकिलाने चुकवलेली आहे. आता हा जो आरोपी आहे तो वकिलाचं जीवन जगत आहे, हेच ख्रिस्ती जीवनामध्ये घडलेलं आहे आणि यालाच नीतिमान ठरणं म्हणतात. ख्रिस्तामध्ये आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे, ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. तिसरा पैलू तो म्हणजे काय? वर्तमान काळातील. आता ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवण्यात आलो हे त्या क्षणी घडतं. कोणत्या क्षणी? ज्या क्षणी मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेच वेळ आहे. मग आता ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर माझं जे जीवन सुरुवात होतं तिथून पुढे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत किंवा माझा जोपर्यंत मृत्यू होत नाही तो मधला जो काळ आहे त्यामध्ये काय आहे, तर त्याला वर्तमान काळ म्हणू शकतो. आणि मग या काळामध्ये जर मी नीतिमान म्हटलेला आहे तर मला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, मला नीतिमान घोषित करण्यात आलेला आहे, मला नीतिमान ठरविण्यात आलेला आहे. मी अजूनही नीतिमान झालेलो नाही पूर्णपणे. आणि म्हणूनच आपण जे आहोत आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या तारणाची सुरुवात झालेली आहे आणि दिवसेंदिवस आपलं तारण जे आहे पूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की माझं नीतिमत्व जे आहे, नीतिमत्वाचे पण तीन पैलू आपण पाहतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. तर वर्तमान काळामधील जी क्रिया आहे त्याला पवित्रीकरण म्हणतात. का बरं मला पवित्रीकरणाच्या क्रियेतून जाणं गरजेचं आहे? कारण त्याचं कारण हे आहे की मी परिपूर्ण नीतिमान नाहीये अजूनही, मी परिपूर्ण पवित्र झालेलो नाहीये, कारण मी अजूनही पापी देहात आहे. अजूनही माझ्यामध्ये पापाचं वास्तव्य आहे. पापाच्या सामर्थ्यापासून, पापाच्या परिणामापासून मी ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे सुटलेलो आहे, पण पापाचं वास्तव्य अजून माझ्या हृदयात आहे. अजून मी पापी देहात आहे. म्हणूनच पाऊल काय म्हणतो, मला चांगलं करण्याची इच्छा आहे पण मी ते करत नाही. का बरं? कारण हा पापी देह मला करू देत नाही. आणि म्हणूनच पवित्रीकरणाच्या या प्रक्रियेतून आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला इपिस्करास पत्र अध्याय 4 वचन 20 पासून पुढे शिकायला भेटतं, जे आपल्याला पवित्रीकरणाबद्दल शिकवितं. बघा, परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही, तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल,
ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. मनोवृत्तीत नवे व्हावे. इथं काय सांगितलं बरं? आपला जो पूर्वीच्या आचरण संबंधीचा जो जुना मनुष्य आहे त्याचा त्याग करा आणि तो कसा आहे म्हणे कपटाच्या वासनांनी युक्त आहे आणि त्याचा नाश होत आहे. नाश झाला आहे म्हटलेलं नाहीये. आपण लक्ष देणं गरजेचं आहे वचनाकडे. नाश झाला आहे म्हणत नाही इथं वचन, तर नाश होत आहे. आणि तुम्ही काय, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. नवे व्हावे त्याच्यासाठी तुम्ही दैनंदिन रीतीने पुढे जात आहे, नाही का? आणि म्हणूनच हे कसं आहे, मनोवृत्तीत कसं नवे होऊ आपण, कसं या या पूर्वीच्या आचरणा संबंधीचा जुना मनुष्य त्याचा त्याग करून पुढे जाऊ शकू, तर ख्रिस्ताच्या सत्याद्वारे. हे हे कसं आहे? ख्रिस्ताच्या सत्याद्वारे आपल्याला त्यासाठी देवाच्या वचनात रममान व्हावं लागेल. त्यासाठी देवाची मंडळी आहे, देवाच्या वचनात राहावं लागेल, नाही का? आणि देवाच्या सत्यापासून निर्माण होणारं नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. हा जो पूर्ण अध्याय 4 इपिस्करास पत्राचा हा व्यवहारिक उपदेश देणारा अध्याय आहे. काहीतरी तत्व पाऊल शिकवत आहे अगोदरच्या अध्यायामध्ये, पहिल्या 3 अध्यायामध्ये. तर आता ते तत्व आपल्या जीवनामध्ये कसे लागू करावे त्याचं तो आठवण करून देत आहे. पाऊल आता इथं जाणीव करून देत आहे. वचन 20 ची सुरुवात पहा तुम्ही. अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही म्हणे, ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तर कशा प्रकारे बरं, कशा प्रकारे? तर आपल्याला अगोदरच्या वचनांकडे जाणं गरजेचं आहे. पाऊल अगोदर जे काही सांगत आहे त्याचा विरोधाभास इथं दाखवत आहे. वचन 1 ते 16 मध्ये जर तुम्ही पाहिलं बारकाईने, तर अध्याय 4 वचन 1 ते 16 मध्ये तो मंडळीच्या ऐक्याबद्दल बोलतो. मंडळीमध्ये ऐक्य असावं त्याबद्दल पाऊल बोलतो. ख्रिस्ताने त्याच्या शरीराच्या रचनेच्या पूर्णतेकरिता काहींना नेमलेला आहे, म्हणजे जे पुढारी धार्मिक, त्याबद्दल तो बोलतो, जेणेकरून मंडळी प्रौढ व्हावी, नाही का, आणि तिला ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त व्हावी. पण या सर्वांमध्ये अडखळण काय ठरतं बरं? आपल्या जीवनात वस्ती करून असलेले पाप जे अजून पूर्ण नष्ट झालेले नाही. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत, परंतु नीतिमान झालेलो नाहीये. आणि म्हणून आपल्याला पवित्रीकरणाच्या प्रक्रियेतून जाणं गरजेचं आहे. आणि मग या पवित्रीकरणाच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी देवाने कोणते साधने दिलेत आपल्याला? देवाचा आत्मा आपल्याला दिलेला, जो नेहमी अजूनही आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो, नाही का? आपल्यासाठी देवाचं वचन दिलेलं आहे, जे जे आपल्याला काय करतं, आपल्याला नेहमी जागेवर ठेवतो. पाऊल का म्हणतो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताची वचन भरपूरने राहो, कारण देवाचं वचन आपल्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी सहाय्य करणार आहे, आपल्याला फलदायी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी कृपा पुरवणार आहे. म्हणून दैनंदिन जीवन कसं आहे, स्तोत्र 1 आणि 1 मध्ये काय सांगितलंय? धन्य तो पुरुष म्हणे जो त्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस पालन करतो. किती अद्भुत करण्यात आहे जे ख्रिस्तामधून आपल्याला लाभलेलं आहे. किती अद्भुत आहे. मंडळी त्याने दिलेली आहे. मंडळी आपल्यासाठी कुंपण आहे. स्थानिक मंडळीमधील एकत्रित येणं, मंडळीमध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एकत्रित येणं, मंडळीची सहभागिता, रविवारी होणारे उपदेश, गीत गायन, आणि एकत्रित येऊन एकमेकांचा बोध ऐकणं, एकमेकांच्या गरजा पूर्ण करणं, मंडळी समोर राहणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं मंडळीचे होणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये बायबल स्टडी झाली, आणि जे काही सुवार्थ प्रसाराचं कार्य, इतर सर्व गोष्टी त्यामध्ये एकत्रित येतो. हे आपल्याला पवित्रीकरणाच्या स्थितीमध्ये घेऊन जाणार आहे. त्यानंतर आपल्या जीवनात येणारे प्रसंग, त्यामध्ये मग माझ्या जीवनातील आजारपण, माझ्या जीवनातील अशक्तपण, माझ्या जीवनातील दुःख, माझ्या जीवनातील क्लेश, माझ्या जीवनातील त्रास, माझ्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, हे सर्व गोष्टी मिळून देव काय करत आहे? आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे. रोमकरास पत्र आपल्याला त्याची आठवण करून देतं की आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्या कल्याणकारक व्हाव्यात म्हणून आहेत, नाही का? तर हा तिसरा पैलू होता पवित्रीकरणाची प्रक्रिया. चौथा पैलू काय आहे? भविष्य काळाबद्दल आहे. आणि तिथं काय बरं? गौरवीकरण. त्याबद्दल इपिस्करास पत्र अध्याय 2 वचन 5, 6, 7 मध्ये पहा, ख्रिस्ता बरोबर आपल्याला जिवंत केलंय.
कृपेनेच तुमचं तारण झालेलं आहे. ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या बरोबर आपल्याला उठवलंय आणि त्याच्याबरोबर स्वर्गात बसवलंय. त्यासाठी ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. आता या संदर्भामध्ये काही शब्द आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही क्रम पाहिला पहा, सगळ्यात पहिला क्रम काय? ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केलं. दुसरं काय? त्याच्याबरोबर उठविलंय. आणि पुढं काय म्हटलंय? स्वर्गात बसवलंय. आणि पहा वचन 7 मध्ये काय सांगितलंय? अंतिम उद्देश काय बरं तिथं स्पष्ट केला? ख्रिस्ता ठाई तो अंतिम उद्देश सुद्धा पूर्ण होताना दिसतो. येणाऱ्या युगात त्याच्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी म्हटलेलं आहे वचन 7 मध्ये. मला असं वाटतं की त्याच्या कृपेची अपार समृद्धी तेव्हाच आपण पाहू, जेव्हा आपण आपल्या तारणाऱ्या प्रभूला आपल्या नेत्रांनी पाहू भविष्यामध्ये, नाही का? हो, माहितीये का ते अपार समृद्धी किती आहे, महान, ते किती आघात प्रीती आहे, ते किती महान कार्य आहे. ज्यावेळी यशाने त्या महान ख्रिस्ताला पाहिलं, त्यामध्ये तो पुरा भारावून गेलेला, त्याला त्याची भान दिसलेली आहे. पण त्या महान ख्रिस्ताचं वैभव त्याने अधिक जवळीने पाहिलं. संदेश त्यांनी ते पाहिलं. प्रेषित योहानाने ते पाहिलं. तो बळा पडलेला आहे. तो मृतप्राय, मृतासारखा झाला म्हटलेला आहे. कारण किती महान तो आहे ख्रिस्त. 24 वडील, दिव्यदूत, सर्व त्याची लेकरं, त्याच त्या स्वर्गात आज प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला ते जय घोष करतात, त्याची महिमा करतात, आपल्याला पाहायला भेटतं. ज्या प्रकारे ख्रिस्त आपल्यासाठी मृत्यू पावला, त्याच्याशी त्याच्या मृत्यूमध्ये आपण सहभागी होतो. त्याच्या मरणात आपल्या पापाला आपण मेलेला आहोत. त्या प्रकारे ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे. आपण त्याच्या पुनरुत्थानामध्ये देखील आपण संयुक्त झालेला पाऊल म्हणतो. आणि आपल्याला सार्वकालिक आशा ते देणार आहे. कारण ख्रिस्त स्वर्गात ते त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. ही ती वास्तविकता आहे की आमचा मस्तक स्वर्गात आहे. आणि महान खात्री आम्हाला लाभलेली आहे की आम्ही एक दिवस ख्रिस्तामध्ये राहू. तारणाची परिपूर्ण खात्री आपल्याला ते मिळतं. आमचं तारण सुरक्षित आहे. आणि ते आता पुन्हा आपण कधीच गमावणार नाही. शेवटी येणाऱ्या युगात काय होणार आहे? आपण या देहातून तुटून आपल्या प्रभूकडे जाऊ. आणि जेव्हा आपला प्रभू महान वैभवाने येणार आहे, तेव्हा आपण या शरीरात पुन्हा उठवले जाऊ. ते गौरवी शरीर असणार. कारण त्याच्यामध्ये पाप, दुःख, क्लेश, यातना, आजारपण काहीच नसणार. पुन्हा ती स्थिती मध्ये आपण जाणार. त्या स्थितीमध्ये देवाने आदाम हवेला बनवलं होतं पापा अगोदरची. आपण देवाला पूर्ण गौरव देऊ शकू आणि सार्वकालिक रीतीने त्याच्या सोबत राज्य करू, नाही का? किती अद्भुत हे आहे, किती महान हे आहे. तर हे पैलू आहेत. आणि विशेष करून अद्भुत हे आहे ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचे. त्यानंतर आता ख्रिस्तासोबत आम्ही संयुक्त झालो. आपण त्या पैलूबद्दल शिकलो. त्याची सुरुवात सार्वकालिकतेपासून होतो, सार्वकालिकतेपर्यंत घेऊन जातो. पहिलं ख्रिस्ता ठाई निवडलं, त्याच्या ठाई नीतिमान ठरवलेला आहे. पवित्रीकरण तो आपल्याला पवित्रीकरणामध्ये चालवत आहे. आणि तिसरं ख्रिस्तामध्ये आपलं गौरवीकरण. त्यानंतर आता ख्रिस्ताच्या सोबत आपण संयुक्त झालो, त्याच्याशी आपण जडले गेलो. त्यामुळे आपल्याला कोणते लाभ मिळाले? तर ते लाभ आपल्याला इपिस्करास पत्र अध्याय 1 वचन 4 ते 14 आपल्याला देतात. ते लाभ आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेला आहे. आणि जर तुम्ही बारकाईने ते वचन जर वाचले, अध्याय 1 आणि वचन 4 जर तुम्ही पाहिलं, तर तिथं काय सांगितलेलं आहे? विशेष करून अध्याय 1 जर तुम्ही वाचला, इपिस्करास पत्र बघा अध्याय 1. आणि इपिस्करास पत्र अध्याय 1 आणि वचन 3 पहा. आपल्या बायबल मध्ये तुम्ही पाहू शकता. आपल्या प्रभू यीशू ख्रिस्ताचा देह व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. तसं त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला काय केलंय? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. वाव, किती सुंदर आहे! ख्रिस्ताशी आम्ही संयुक्त झालो. तर ही संयुक्तता आम्हाला आमच्या पापाची क्षमा मिळालेली आहे. आम्हाला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. पवित्रीकरणाच्या प्रक्रियेतून ख्रिस्ता ठाईच, ख्रिस्तामध्येच, ख्रिस्ताच्या वचनानेच, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये
ख्रिस्ताच्या आत्म्याने आम्ही जात आहोत. ख्रिस्त पुन्हा महान वैभवाने येईल, गौरवीकरण होणार आहे. ख्रिस्ता ठाईच आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद लाभलेला आहे. कोणते ते आध्यात्मिक आशीर्वाद? त्यातील पहिला लाभ वचन 4 सांगतं, जगाच्या स्थापने अगोदर तुम्हाला निवडलं. आपण अगोदरच पाहिलेलं आहे. ही निवड आमच्या कोणत्या दर्जावर नाही. यातून आपल्याला पाहायला लागतं ख्रिस्ता ठाई निवडलेला आहे. म्हणजे काय? ख्रिस्त आपल्या तारणाचा अल्फा ओमेगा आहे. कशासाठी? निर्दोष आणि निष्कलंक उभं राहावं म्हणून त्याच्या समोर देवासमोर. केवळ ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारेच हे शक्य झालेलं आहे. दुसरा लाभ काय मिळालेला आहे? ख्रिस्त येशूमध्ये, ख्रिस्त येशूद्वारे. वचन 5 आपल्याला सांगतं अध्याय 1 मध्ये की आपण दत्तक होण्याकरिता पूर्वी प्रेमाने नेमलेलं होतं. देवाची योजना केवळ तारण देणं एवढंच नव्हतं. वैयक्तिक परिवर्तन हेच नाही, तर त्याच्याही पलीकडे पित्यासोबतचं घनिष्ठ नातं आपल्याला पाहायला भेटतं. किती अद्भुत हे आहे ख्रिस्ताची संयुक्त होणं. अरे आता आम्ही उपरे परके नाहीये. अरे हे कसं आहे की जो देव अगोदर आमच्या शत्रू होता, अरे देव त्याला त्याच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची आवड नव्हती. अरे तो त्याच्या प्रिय पुत्राला पाठवतो आम्हाला वाचवण्यासाठी. त्याच्या प्रिय पुत्राच्या परिपूर्ण कार्यामध्ये तो आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देतो. अरे तो देव आम्हाला तसंच सोडून देत नाही, तर तो आम्हाला दत्तक घेतो. देवाच्या घरचे सहवारी आपण झालेलो आहोत. किती अद्भुत आहे बघा. दत्तक घेणं माहित? दत्तक घेणं एक दरिद्री मुलगा जो रस्त्याने जातो, नेहमी भीक मागणारा आहे, जो प्रत्येक रुपयासाठी दिवसभर राबणारा आहे. त्याचे आई वडील नाही, त्याला माग पुढे पाहणारा कोण नाही, जो ऊन पाऊस वारा सर्व गोष्टींना झेलणारा, आणि जो कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असावं असं नाही, नाही का? त्याचा घाण वास येत आहे, त्याचे कपडे फाटलेले आहेत, त्याच्या केसांना ज्याच्या केसांमध्ये उवा आहेत, त्याच्या केसांमध्ये जटा पडलेल्या आहेत, ज्याच्या पायांना जखमा झालेल्या आहेत, आणि ज्याचा घाणेरडा वास येत आहे. आणि असा जो मुलगा आहे, त्याच्याकडे दोन श्रीमंत लोक आई वडील येतात आणि ते काय म्हणतात, बाळा चल, आणि त्याला ते घेतात, घरी आणतात, त्याच्या जखमा ते धुतात, त्याचे केस ते करतात, त्याला चांगले नवीन कपडे ते घालतात, आणि पहा, त्याला म्हणतात की तू आजपासून या घरचा मुलगा आहेस. आणि बघ, हा जो माझा खरा मुलगा आहे, आता त्याला जो लाभ मिळालेला आहे सुरुवातीपासूनच, आता तो लाभ तुला सुद्धा मिळणार आहे. जो रस्त्यावर चालणारा होता, ज्याचे फाटके कपडे होते, घाणेरडा वास येत होता, आता बघा त्याचं जीवन किती बदललेलं आहे. तेच आपल्या जीवनात घडलेलं आहे. ते जॉन स्टॉट जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की देवाच्या कुटुंबातील एक उच्च स्थान आपल्याला असं काही देतं जे आदामाकडे कधीही नव्हतं, नाही का? जेव्हा जग आपल्याला प्रश्न विचारतं की देवाला जर अगोदर माहित होतं मनुष्याचं पतन होणार आहे, तरी देव इतका पुढे का गेलेला आहे, तेव्हा आपण त्यांना हे म्हणू शकतो की पृथ्वी देऊ शकेल त्यापेक्षा उच्च स्थान म्हणजे त्याचे पुत्र व कन्या होण्यासाठी त्याने आम्हाला नेमून ठेवलेला आहे. किती अद्भुत देव आहे आमचा, किती महान प्रभू आहे. तिसरा लाभ काय मिळाला आम्हाला? वचन 7 सांगतो, नीतीच पत्र अध्याय 1 वचन 7, खंडणी म्हणून मुक्त केलंय, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. खंडणी, लोक म्हणतात सैतानाला त्याने खंडणी केली, नाही का? मुळीच नाही. ख्रिस्ताने खंडणी पित्याला भरून दिली. ख्रिस्ताने पित्याला ती किंमत चुकवून दिलेली आहे. खंडणी भरणं म्हणजे काय आहे? योग्य किंमत चुकवणं, योग्य भरपाई करणं. देवाच्या सर्व न्यायी नीतिमान मागण्या त्याने पूर्ण केल्या, आणि त्याने काय दिलं आम्हाला? मुक्त केलेलं आहे. मुक्त म्हणजे काय? दास्यत्वातून, गुलामगिरीतून सुटका. पाप, सैतान आणि देवाच्या क्रोधातून त्याने आम्हाला सोडवलेला आहे. चौथा लाभ काय मिळालेला आहे? वचन 13 आपल्याला सांगतं, पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारण्यात आलेला आहे. शिक्का काय दाखवतो बरं? अधिकार, मालकी हक्क आणि सुरक्षा तो दाखवणार आहे. हा शिक्का कधी मारण्यात आलेला आहे? तो कधी मारण्यात येतो? सत्याचं वचन ऐकून घेतल्यानंतर, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानंतर शिक्का मारण्यात आला. पवित्र आत्म्याचं कृपेचं कार्याची पूर्णता आपल्याला इथे पाहायला भेटतं. सत्याचं वचन, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना सर्व सत्यात तो घेऊन जाणार आहे. योहान कृषी वर्तमान आपल्याला सांगतं. पाचवा लाभ आपल्याला काय मिळालेला आहे? वचन 14 सांगतं,
की पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. विसार म्हणजे माहितीये काय? आपण एखादी गोष्ट घ्यायला जातो नाही का, जमीन किंवा अशी मोठी गोष्ट नाही का, तर त्याच्याशी आपल्याला जर बांधील राहायचे त्या व्यवहाराशी, तर काहीतरी विसार दिला जातो जेणेकरून तो बांधील आहे नाही का. अशा प्रकारे अरे तुमचं तारण झालेलं आहे, अरे तुम्हाला वतन मिळालेलं आहे, जर तो दत्तक पुत्र जो आहे त्याच्यासाठी काय मोलाचा आहे बरं, तो कागदी पत्री त्याचा मुलगा झालेला आहे, बरोबर की नाही. आणि ज्यावेळेस आपण विसाराबद्दल पाहतो, तर विस्तार ही अशी गोष्ट आहे ते आपल्याला कराराबद्दल दाखवितात. आणि पवित्र आत्मा खुद्द आपल्या वतनाचा करार आहे, कधी न तुटणारा करार झालेला आहे, जो कधीच बदलणार नाही, जो ख्रिस्ताच्या रक्ताने स्थापित झालेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का त्यावर मारण्यात आलेला आहे आणि हे आपल्या तारणाची निश्चितता दाखवणार आहे. किती अद्भुत लाभ आपल्याला मिळालेला आहे, किती अद्भुत आहे. तर हे लाभ आपल्याला ख्रिस्ताशी जडल्यामुळं मिळालेले आहे. तर पुढचं सत्य आपल्याला आणखी एक शिकायला भेटतं. आतापर्यंत आपण पाहिलं ख्रिस्ताची संयुक्त होण्याची गरज आपण शिकलो, ख्रिस्ताशी आपण कसे संयुक्त होतो त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण ख्रिस्ताशी अ, अ, विशेष करून संयुक्त होण्याबद्दल किंवा जे पहिलं आहे ख्रिस्ताशी संयुक्त होण्याचे जे पहिलं आहे त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर आता शिकलो आपण की ख्रिस्ताशी अ, संयुक्त झाल्यामुळं आपल्याला काय लाभ मिळालेले आहेत त्यावर आपण विचार केला. आता ख्रिस्तासोबतच जे संयुक्त होणं आहे त्याचं उदाहरण आपण इफिस्करास पत्रामधूनच पाहणार आहोत. आणि विशेष करून ते उदाहरण फार सुंदर रीतीने पाऊल देतो. जर तुम्ही 5वा अध्याय पाहिलं तर विवाहाबद्दल, कुटुंबाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. विवाहाचं मोल पाऊल दाखवितो आणि तो आपल्याला पुन्हा एक वार जे मूळ आहे विवाहाचं, जो पाया आहे येथे बागेमध्ये देवाने स्थापिलेला, तिकडे तो घेऊन जातो. जर तुम्ही उत्पत्ती 2ऱ्या अध्यायामध्ये गेले तर तिथे तुम्हाला पाहायला भेटल, मला पाहायला भेटल की देवाने खुद्द विवाहाची स्थापना केलेली आहे. आणि विवाहाबद्दल विचार करत असताना आपल्याला माहित आहे की विवाहाच्या विधी दरम्यान जेव्हा पुरुष आणि स्त्री त्या अधिकाऱ्यापुढे उभे राहतात, तेव्हा ते दोन स्वतंत्र व्यक्ती असतात. कसे? ही स्त्री वेगळ्या कल्चरमधून, वेगळ्या कुटुंबातून, वेगळ्या ठिकाणाहून आणि वेगळ्या परिस्थितीतून आणि वेगळ्या मानसिकतेतून ते आलेली असती. हा पुरुष सुद्धा वेगळ्या कुटुंबातून, वेगळ्या ठिकाणाहून, वेगळ्या मानसिकतेतून, वेगळ्या सवयी आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी अशा प्रकारे दोघंही तिथं उभे आहेत. जेव्हा विवाह संपन्न होतो, तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत विवाह संपन्न होत नाही तोपर्यंत कधीच त्यांना एक म्हटलं जात नाही. पण जेव्हा विवाह संपन्न होतो तेव्हा काय म्हणण्यात येतं, आता ते दोघे नाही का असं म्हणण्यात येतं. पती पत्नी त्यांना म्हणवण्यात येतं. एक देह म्हणवण्यात येतो उत्पत्ती 2:7 नुसार नाही का. आणि तशाच प्रकारचा शब्द इफिस्कारास पत्रामध्ये पॉल अध्याय 5 वचन 25 ते 31 मध्ये पाहतो. आता काय होतं बरं, इथं काय बदल होतो? ही वेगळ्या संस्कृतीतून आलेली आहे, वेगळ्या ठिकाणाहून आलेली आहे, वेगळ्या घरातून आलेले आहे, वेगळ्या मानसिकतेतून आलेले आहे. हा जो पुरुष आहे तो पण तशाच प्रकारे वेगळ्या घरातून, वेगळ्या जागेतून, वेगळ्या संस्कृतीतून, वेगळ्या मानसिकतेतून तो आलेला आहे. आणि आता त्यांचा विवाह होतो. आणि मात्र आपल्याला पाहायला भेटतं इथं काय घडतंय, इथं मात्र आता जे या पुरुषाचं आहे ते स्त्रीचं होतं, जे त्या स्त्रीचं आहे ते पुरुषाचं होतं. ते एकमेकांशी ते बांधील होतात, कराराच्या बंधनामध्ये ते एकत्रित येतात आणि त्या विश्वासामध्ये ते बांधले जातात. बरोबर. त्यांचं जगणं आता एकमेकांसाठी होतं, त्यांचं कमावणं एकमेकांसाठी होतं, त्यांचं वावरणं एकमेकांसाठी होतं. बरोबर. तर मग विवाहाचं उदाहरण देऊन पॉल जो आहे ख्रिस्ताशी जे संयुक्त होणं त्याचं मोल आपल्याला दाखवितो नाही का. अं, आता जो विवाह आहे सर्वसाधारण रीतीने, तो विवाह जो येदेन बागेमध्ये देवाने स्थापला, तो अगदी छोटीशी झलक होती त्या महान विवाहाची, जो विवाह ख्रिस्त आणि मंडळीचा आहे. आणि तर आपण तो येदेन बागेतील विवाह आणि ख्रिस्त आणि मंडळीचा विवाह याबद्दल पाहिलं आणि आज जगातील विवाह त्याबद्दल पाहिलं, तर तुम्हाला माहिती आहे का यामध्ये काय फरक आहे? जगातील विवाहाबद्दल आणि ख्रिस्त आणि मंडळीचं वैवाहिक घनिष्ठ नातं याबद्दल विचार करत असताना याच्यामध्ये फार फरक आहे. कारण ख्रिस्तासोबतची जी वैवाहिक
घनिष्ठ संयुक्तता आहे, त्यामध्ये आपल्याला गौरवी अदला बदल पाहायला भेटते. तुम्हाला माहिती आहे, हा जो जगात विवाह होतो त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच खोट आपल्याला पाहायला भेटते. बऱ्याच गोष्टीमध्ये वेगळं पण पाहायला भेटतं, नाही का? जिथं पुष्कळदा मुलीकडून काहीतरी मुलांना देण्यातच येतं, किंवा नाही का तिथं कोणत्याही प्रकारे पुष्कळ वेळा मुलाकडून काहीतरी देण्यात येतं, काही ना काही वेगवेगळ्या प्रकारे तिथं घडतं, कोणी कमी कोणी जास्त करतं. पण ख्रिस्त आणि मंडळी ज्यावेळेस याबद्दल पाहतो, त्यांचं जे घनिष्ठ नातं आहे, एकत्रित येणं, तिथं पाहत असताना एक गौरवी आदला बदल आहे. तो काय बरं? आपले पाप आणि आपले अपराध ख्रिस्तावर लादण्यात आलेले आहेत, आणि त्याची परिपूर्ण नियमशास्त्राचं आज्ञापालन, त्याचं दुःख सहन, नाही का, ते आपल्या खात्यात मांडण्यात आलेलं आहे. जे आपलं होतं ते त्याने घेतलेलं आहे, आणि जे त्याचं आहे त्याने आपल्याला दिलंय, ते आपलं झालेलं आहे. किती अद्भुत आहे! जे प्रतिनिधिक संयुक्तता आहे, जी आपली ख्रिस्तासोबत झाली आहे. त्यामुळे आता पिता यापुढे आपल्याला पापी म्हणून पाहत नाही, तर केवळ केवळ जेव्हा पिता आपल्याकडे पाहतो, तेव्हा तो केवळ ख्रिस्ताची नीतिमत्वता आणि पवित्रता आपल्यामध्ये तो पाहतो. कारण इतका अद्भुत रीतीने त्याच्या 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 पवित्रतेने आपल्याला, त्याच्या नीतिमत्वाने आपल्याला झाकलेला आहे. पुढचं आणखी एक उदाहरण ख्रिस्ताशी संयुक्त होण्याबद्दल पाऊल देतो, ते म्हणजे इपिस्करास पत्र अध्याय 2 वचन 20 ते 22 मध्ये पहा. प्रेषित व संदेश ह्या पायावर तुम्ही रचल्या गेलेल्या आहे. स्वतः ख्रिस्त येशू कोण शिला आहे, त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली जात असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. वचन 20 सांगतं, प्रेषित व संदेश ते ह्या पायावर. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या, काय पाया वारंवार घातला जातो का? कोण असा आहे की जो वारंवार पाया घालेल? बिल्डिंगच्या वरती कधीच पाया घालणार नाही. पहिला फ्लोर झाला, मी पुन्हा पाया घालतो, नाही का? आणि मग दुसरा, असं कधीच होणार नाही. पाया एकदाच घालण्यात येतो, आणि पाया भरणीचं कार्य देवाने प्रेषित आणि संदेश त्यांना सोपवलेलं होतं. आणि इफिसकरास पत्र अगदी स्पष्ट सांगत आहे, प्रेषित व संदेश ते त्या पायावर तुम्ही रचलेले आहात. प्रेषित व संदेश ते या पायावर तुम्ही रचलेले आहात. म्हणून देवाचे प्रेलित्रांनो, हे आपल्या हृदयात ठसवून घ्या, आपल्या मनात ठसवून घ्या, की प्रेषितांचं जे काम होतं, संदेष्टांचं काम जे होतं, पायाभरणी करण्याचं, ते पूर्ण झालेलं आहे. वारंवार आता पायाभरणी करण्याची गरज नाही. हे प्रारंभिक मंडळीचे मुख्य पात्र होते, ज्यांचे एकच काम होतं, प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता गाजविणं आणि शिकविणं. तुम्हाला माहिती आहे, या पाया भरणी करत असताना इमारतीचा कोणचीला कोण आहे मुख्य? हे प्रेषित संदेश नव्हते, तर मुख्य कोणचीला खुद्द ख्रिस्त आहे. खुद्द ख्रिस्त आहे. कोणशीला आपल्याला पाहायला भेटतं, खुद्द ख्रिस्त आहे. कारण मंडळी पूर्ण ख्रिस्तावर आणि ख्रिस्तामुळे आणि ख्रिस्तासाठी रचण्यात आलेले आहे. हे प्रेषित संदेश ते ख्रिस्तासाठी काम करणारे होते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. संदेश त्यांनी तो ख्रिस्त येणार आहे याची घोषणा केली. प्रेषितांनी तो आलेला आहे, त्याने सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे, तो आज स्वर्गात आहे आणि पुन्हा महान वैभवाने येणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्या ठाई जगा, त्याच्यामध्ये त्याच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाढा, ही घोषणा केली. प्रेषित आणि संदेश ते मिळून आपल्याकडे आता लिखित स्वरूपामध्ये देवाचं वचन आहे. ते म्हणजे काय? जुना आणि नवीन करा, देवाचं वचन, ज्यावर आधारित आपली मंडळी बांधण्यात आलेली आहे. प्रेषितांच्या शिक्षणावर आपली मंडळी बांधण्यात आलेली आहे. प्रेषितांनी संदेश त्यांनी जे शिकवलं, त्याच्यातून ख्रिस्त गाजवला. संदेश त्यांनी ख्रिस्त जो येणार होता त्याची घोषणा केली. आणि आपण प्रेषितांनी आणि संदेश त्यांनी ज्या ख्रिस्ताबद्दल गाजवलं, शिकवलेलं आहे, त्याच ख्रिस्तावर आपण रचल्या जात आहोत. ख्रिस्ताच्या सुवातेवर आपण बांधल्या जात आहोत. इमारत काय मंडळी आहे,
पवित्र मंदिर म्हटलेलं आहे. देवाचं वसतिस्थान किती अद्भुत आहे. देवाला आता कोणत्या एका जागेत आपण पाहू शकत नाही. खुद्द त्याची मंडळी, तो त्याची त्याची संगती आपल्याला पाहायला भेटते. तो जो निवास मंडप होता ना इस्रायलमध्ये, सॉरी, त्या अरण्यामध्ये, त्याच्यापेक्षा अधिक जवळीकता आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहे त्यामध्ये, नाही का? प्रभू मध्ये आपण जोडला गेलो, पवित्र मंदिर म्हणजे काय, वेगळे केलेले. आता आपण खुद्द पवित्र याजकगण म्हटलेला आहे, पवित्र राष्ट्र, नाही का? आणि म्हणून आपण तो याजक जसा रोज अर्पण करायचा, त्याच प्रकारे आपण आपल्या उठांचं प्रथम फळ त्याला अर्पूया. पॉल म्हणतो की आपलं पूर्ण शरीर त्याला अर्पा. बरोबर की नाही? रोमकरास पत्र काय म्हणतं, या युगाबरोबर समरूप होऊ नका. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 1-2 मध्ये, आपल्या या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका म्हणून. मग त्रैक देव या घराची काळजी घेणार आहे. पित्याने या घराची निवड केली, पुत्राने हे घर विकत घेतलेलं आहे, आणि पवित्र आत्मा त्याचा ताबा घेतो. किती अद्भुत आहे बघा. तर एक देव इथं कार्यरत आहे मंडळीमध्ये. देवाचे सेवक अशा प्रकारे बोलतात. आता पुढे ज्यावेळेस आपण संयुक्ततेबद्दल बोलतो, तर आणखी एक उदाहरण खुद्द ख्रिस्ताने दिलेलं आहे. द्राक्षवेल आणि फाटे सगळ्यांच्या परिचित हे उदाहरण आहे 15व्या अध्यायामध्ये योहानाच्या. तिथं तो म्हणतो माझ्यामध्ये, नाही का, माझ्यामध्ये हा शब्द वारंवार आलेला आहे. आणि जसा फाटा वेलाच्या बाहेर राहून जिवंत राहू शकत नाही, तसं ख्रिस्ताविना जीवन मृत आहे, नाशास पात्र आहे. ख्रिस्त आपला जीवन स्रोत आहे, तो आपला पोषक आहार आहे. त्याच्याशिवाय आपण एक सेकंद सुद्धा राहू शकणार नाही. काय सांगितलंय? तो म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे, आणि तो माझा बाप माळी आहे. द्राक्षवेल आणि माळी या दोघांचे फार मोल आहे. द्राक्ष वेल आहे, पण तिथं माळीच नाही. तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं त्या फळावर, त्या वेलावरही त्याचा इफेक्ट पाहायला भेटतो, नाही ना? द्राक्ष वेल आपल्याला कशाची आठवण करून देतात? जीवनाचा उगम. माळी काय आहे? तो जो माळी आहे, तो काय करतो? जीवनाचं जतन करतो. त्या बागेसाठी काय गरज आहे? कधी खुरपणी करायला पाहिजे, कधी कोणती फांदी फळ देत नाही ती छाटायला पाहिजे, कसं याला फळ लागेल, याला मी कसं, नाही का, खत देऊ, याला काय देऊ की ज्यामुळे ते वाढल आणि फळ अधिक वाढल, नाही का? मानव जातीला जीवनाची गरज का आहे, का त्याच्याबद्दल ते जाणीव करून देणार. कारण ख्रिस्त विरहित असल्याचा परिणाम सुद्धा योहान 15व्या अध्यायाने सांगितलंय की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. किती भयंकर गोष्ट आहे. ख्रिस्त विरहित जीवन किती भयंकर आहे. ख्रिस्ताला न ओळखता जगणं किती भयंकर आहे. ख्रिस्ताला फक्त ज्ञानाने जाणून घेणं आणि हृदयाने त्याचा द्वेष करणं ही किती भयंकर गोष्ट आहे. त्याचा नाश अटळ आहे. ख्रिस्तामधील जीवन जे आहे ते फलदायी जीवन आहे. वचन 5 आपल्याला सांगतं. देवाचा आत्मा विश्वासाच्या हृदयात ते फळ उत्पन्न करतं. गलतीकारक पत्र 5वा अध्याय वचन 22 आपल्याला त्या फळांबद्दल सांगतं. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. आम्ही ख्रिस्ताशी गेलेलो आहोत. देवाचा आत्मा आमच्यामध्ये वास करत आहे. तर दिवसेंदिवस आमच्या जीवनातून, आमच्या कृतीतून, आमच्या बोलण्यातून, आमच्या सर्वस्वातून ही जी आत्म्याद्वारे निष्पन्न होणारी जी फळं आहेत, ती इतरांनी चाखली गेली पाहिजे. मग आता या फळांद्वारे आपल्याकडे आपण पाहू आणि आपल्याबद्दल विचार करूया. काय माझ्यामध्ये प्रीती आहे का? काय माझ्यामध्ये आनंद आहे का? काय माझ्यामध्ये शांती आहे का? सहनशीलता आहे का? ममता आहे का? चांगुलपणा आहे का? विश्वासूपणा आहे का? सौम्यता आहे का? इंद्रिय दमन आहे का?
देवाचा आत्मा हे उत्पन्न करत आहे. मी ख्रिस्तावर अधिक प्रीती करतो, देवावर अधिक प्रीती करू शकतो. ती प्रीती मी कशी दाखवतो, ती कशी दिसून येते, ती मी एकमेकावर प्रीती करत, माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करत, माझ्या दुःखातही माझ्या हृदयातील आनंद कोणीच काढून घेणार नाही. हे फळ पवित्र आत्म्याचं. खरी शांती, किती गोंधळ, किती अव्यवस्था, किती अस्थिर अवस्था असली तरी माझ्या हृदयात ती महान शांती आहे जी ख्रिस्तामध्ये आहे. किती मला टॉर्चर झालं, मला वेदना झाल्या, किती किती ही क्रूरता झाली माझ्याबद्दल, पण मी सहनशील आहे. समोरचा व्यक्ती कसा असू द्या, किती मोठा किती लहान काय असू द्या, पण त्याच्याबद्दल माझी ममता, माझं चांगुलपणा दिसून यावं. माझं चांगुलपण कसं आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी कसा जगत आहे, समाजामध्ये मी कसं जगत आहे, मंडळीमध्ये मी कसं जगत आहे, माझी विश्वसनीयता काय आहे, लोकांसमोर, कुटुंबासमोर, मंडळीत, समाजात मी किती सौम्य आहे, माझ्या शारीरिक गोष्टींवर किती नियंत्रण आहे, हे देवापासून आहे. देवाचं एक फळ आहे इंद्रिय दमन. किती अद्भुत आहे ख्रिस्ताशी संयुक्त होणं, किती अद्भुत आहे. आणि म्हणून या विषयाच्या शेवटी येत असताना मग मात्र आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालो देवाच्या कृपेने, ख्रिस्तामधील सर्व लाभ आपल्याला मिळालेले आहेत. त्या ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो आहोत, तर आपण ख्रिस्त जगावं. आमचं जगणं बदलायला पाहिजे, बरोबर की नाही. जो पाऊल अगोदर ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करणारा होता, तो पाऊल म्हणतो की मी तुमच्यासाठी जगत आहे. तो म्हणतो तुम्ही माझा मुकुट आहात, तुम्ही माझा आनंद आहात. तो म्हणतो की तुम्ही माझं जीवन आहात. अरे तुम्ही माझं सर्व काही आहात. तो म्हणतो की हे वन मी तुमच्यासाठी सहन करत आहे. वाव, किती सुंदर आहे. मी ख्रिस्तावर प्रीती करतो, तर मी ख्रिस्ताच्या वचनावर प्रीती करेन, ख्रिस्ताच्या मंडळीवर मी प्रीती करेन, ख्रिस्ताच्या लोकांवर मी प्रीती करेन, स्वतःसारखी इतरांवर मी प्रीती करेन, माझ्या जीवनातून देवाचा गौरव करेन. म्हणून शेवटी येत असताना ख्रिस्ताच्या वचनाचा अभ्यास करा, ख्रिस्त जगा, ख्रिस्त गा, ख्रिस्त गाजवा आणि ख्रिस्त गौरवा.